फेरीतील हा पहिला सामना आपण पाहतोय. पहिल्या फेरीतील पहिला सामना जिंकला आपण पाहतोय वन स्टार वाघाजवाडी टीमला आणि थेट आपण जर का पाहिलं गेला तिसऱ्या फेरीमध्ये क्वालिफाय झाला आपण पाहतोय. आणि इथून सेकंड राऊंड मधला हा पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये आज अक्षरशः प्रेक्षक वर्गांची खेळाडूंची मनं जिंकल्या, ज्यांच्या आवाजाने आपण पाहिलं गेला योगेश वाघ सर या स्पर्धेतून रजा घेत असताना त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं लाख लाख आभार असतील आपण पाहतोय. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये अजय बसमान त्याच्या साथीला आपण पाहतोय सचिन बसमा उर्फ बबलेला आपण पाहू शकाल. फार चांगला खेळ दोन्ही टीमला आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या मॅच मध्ये दोन्ही टीमला फार चांगला खेळ दाखवलाय, मात्र इथून पाहावं लागेल कशा रीतीने खेळ केला जाईल. समोर आपण पाहतोय चिंबीपाडा संघा ज्या संघाने चापेवाडी पठार टीमला परास्त केला आणि एका बाजूला माथेरान टीमचा आपण जर का विचार केला गेला त्या माथेरान संघाने देखील फार चांगला खेळ दाखवला आणि अक्षरशः इथून मात्र पाहावं लागेल दुसऱ्या फेरीतील पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवरती अर्जुन कदमला आपण पाहतोय. यावेळेस पापर सर्कलचा पहिले षटक मात्र फेकण्यासाठी सज्ज होईल. इथून मात्र टाइम आला राहील आपण पाहतो दोन्ही टीमसाठी. मात्र इथून सूचना असेल 3 षटका आपल्याला 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करावं लागतील, अन्यथा अंतिम षटकामध्ये आपल्याला एक क्षेत्ररक्षण सर्कलच्या आतमध्ये खेळावं लागेल आपण पाहतोय. सामना 4 षटकांचा राहिला आपण पाहतोय. समोर फलंदाज माथेरान रन मशीन अजय बसमा ऑनस्ट्राईक वरती आणि त्याला साथ देईल सचिन बसमा उर्फ बबलेला आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती पहिला अस्त्र चिंबीपाडा टीमच्या माध्यमातून अर्जुन कदम यावेळेस मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होईल आणि पहिला चेंडू फेकला जाईल. पहिल्या सुरुवातीला आपण पाहतोय अप्रतिम फटका नो लुक शॉट आपण पाहतोय. चेंडू एक टप्पा घेत मिड विकेटला क्लिअर करत हा शानदार चौकार. प्रतिमा आपण पाहतो गोलंदाज अक्षरशः स्वागत केलं चौकारानं आपण पाहतोय. कमबॅक करेल का अजय बसमाला थांबवलं जाईल का हे देखील पाहणं फार गरजेचं असेल. पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट प्रचंड वेगवान चेंडूची सफर आणि त्यानंतर मात्र मिळाले एक सिंगल धाव आणि सिंगलच्या साहाय्यानं संघाची टोटल धावसंख्या 5 अंकावरती म्हणजे वरती आपण जर का पाहिलं गेला फार मोठ्या संख्येनं पाहुण्यांचे मांद्याले आपण पाहतोय. तसेच आपण जर का पाहिलं गेला अक्षयदादा पाटील कानपल्ली गावातील एक दमदार व्यक्तिमत्व यांचं देखील आगमन झालं गेले, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत असेल. तसेच आमचे परम मित्र मनोजदादा उगडे यांचं देखील मनोजदादा फसाळे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं गेले, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत असेल. मॅचच्या दिशेने जाऊया ज्या ठिकाणी जेल सोडलाय बबल्या या फलंदाजाचा या जेलची किंमत मोजावी लागेल निश्चित स्वरूपात येणाऱ्या काळामध्ये. कारण जर का जेल टिपला असता विकेटचा पतन झाला असता, स्ट्राईक रोटेट झाली नसती आणि तोपर्यंत एक सिंगल यावेळेस मात्र कंप्लीट केले गेल्या आणि पुन्हा एकदा स्ट्राईक ऑनवरती अजय बसमा ज्यांना पहिल्या चेंडूवरती चौकार लागला होता आपण पाहतोय. आणि इथून पाहावं लागेल पुन्हा एकदा मात्र कमालीचा फटका एक्स्ट्रा कव्हर मधून क्रॅकिंग शॉट आउटफील्ड भरपूर पास या चेंडू थांबणार नाही, या चेंडू जाईल सीमा पार शानदार चौकार. अप्रतिम आपण पाहतो ज्या रीतीने फटका सजूला आपण पाहतोय ऑन स्क्रीन वरती रिप्ले आपल्याला पाहायला मिळत्या. अप्रतिम फटका पाहायला मिळाला त्यानंतर मात्र चेंडू सीमा पार 4 धावांसाठी रवाना झाला आपण पाहतोय. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि संघाची टोटल धावसंख्या 10 अंकावरती. पुन्हा एकदा मात्र सेन्सिबल क्रिकेट यावेळेस पाहावं लागेल. पुन्हा एकदा जेल सोडलाय, जेल कुणाचा सोडलाय याची किंमत मात्र भरपूर काय सांगून जाईल. त्या ठिकाणी 2 धाबा मैदानाच्या आतमध्ये चातुर्य आपल्याला पाहायला मिळाला, अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धाबा मात्र कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धाब्यानं संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचल्या तब्बल 12 अंकावरती. म्हणजे दोन्ही फलंदाज जेल सोडलेत आणि इथून मात्र आक्रमण जर का केलं मैदानाच्या आतमध्ये तर निश्चित स्वरूपात एक चांगली धावसंख्या पाहायला मिळेल. कारण अजय बसमाला देखील माहिती आहे समोर तेवढाच ताकदवर संख्या आपण पाहतोय आणि त्या संघाच्या अगेन्स्ट जर का चांगला खेळ करायचा असेल तर पहिल्या हाफमध्ये चांगली बॅटिंग करणं तेवढंच गरजेचं असेल आपण पाहू शकाल. गोलंदाज अर्जुन पुन्हा एकदा सज्ज होईल. आडव्या बॅटने कमालचा फटका अक्षरशः गुडघ्या वाकवला आणि चेंडूला फेकून दिला आपण पाहतोय 4 धावांसाठी हा शानदार चौकार.
पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि संघाची टोटल धावसंख्या 16 अंकावरती आहे. दोन्ही फलंदाजाला जीवदान मिळाले आणि त्यानंतर मात्र त्याचा परिणाम आपण पाहतो चिंबीची पाडा टीमला आपण पाहायला मिळतोय. दुसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. रेवाला आपण पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र सज्ज झालाय. इथून मात्र विकेट टेकिंग गोलंदाजी करणं फार गरजेचं राहील. जरी का मात्र टीमला कमी धावसंख्येपर्यंत रोखायचं असेल तर इथून अचूक टप्प्यावरती भेदक मारा मैदानाच्या आतमध्ये करणं फार गरजेचं असेल. आपण पाहू शकाल अक्रॉस लाईन कमालीचा फटका सजवलाय. क्षेत्र कालिया आणि चेंडू जाईल सीमा पार. हा पहिला चौकार फलंदाज सचिन बसमाच्या बॅट मात्र चेंडू नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होईल आणि तोपर्यंत मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. कारण सचिन बसमाला देखील माहिती आहे जास्तीत जास्त स्ट्राईक अजय बसमाल समोर जर का ठेवल्या तर निश्चित स्वरूपात एक चांगली धावसंख्या बनवली जाईल आपण पाहतोय. मात्र त्यासाठी प्रयत्न किती केले जातील हे देखील पाहणं अत्यंत गरजेचं असेल. समोर देखील तेवढाच ताकदवर संघ चिंबीची पाडा टीमला आपण पाहतोय. पहिले षटक फार चांगलं राहिलं त्यामध्ये खराब क्षेत्ररक्षण राहिलं 2 जज सोडल्या आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा मात्र वापसी करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मात्र सेन्सिबल क्रिकेट टॅपिंग क्रिकेट आपण पाहतोय. सिंगल तर कंप्लीट दुसरीचा प्रयत्न पाहावा लागेल. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतो. मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक चेंडू गणित रणनीती आखली जाते ज्या रीतीनं क्षेत्ररक्षण सजवलं आपण जर का पाहिलं गेला मिडान क्षेत्रामध्ये कोणताही क्षेत्ररक्षण नाही आहे. अजय बसमाने जालना आणि तिथून मात्र शांत संयम टॅपिंग क्रिकेटचा खेळ दाखवला आणि त्यानंतर मात्र 2 धाब्यांचा मात्र आपण विचार केला गेला. संघाची टोटल धावसंख्या पुढे सरकल्या तब्बल 22-23 या अंकावरती आपण पाहू शकाल. अद्यापर्यंत फार चांगली सुरुवात करून दिली आपण पाहतोय. मात्र पाहावं लागेल पुन्हा एकदा मात्र सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सिंगल तर कंप्लीट दुसरीचा प्रयत्न लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट. सचिन बसमाचं देखील कौतुक करेन उर्फ बबलेला आपण पाहतोय ज्या रीतीनं मैदानाच्या आतमध्ये साथ दिली जाते आपण पाहतोय. अजय बसमाला कमालीची आपण पाहतोय. या 2 धाब्याने संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचल्या 25 या अंकावरती. अद्यापर्यंत दुसऱ्या षटकातील उर्वरित 2 चेंडूचा खेळ या ठिकाणी मात्र बाकी असेल. इथून मात्र अजय बसमाला आपण पाहतोय शांत संयमी खेळ प्रत्येक चेंडू गणित आपण पाहिलं गेला मास्टर माइंड बॅटिंग केली जाते. पुढचा चेंडू या वेळेस मात्र पुन्हा एकदा टॅपिंग क्रिकेट मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात डायरेक्ट हिटचा प्रयत्न मात्र पैकी थोडीशी खराब आणि त्या ठिकाणी बघा मैदानाच्या आतमध्ये चातुर्य दाखवलं जात आहे. सर्कलच्या आतमध्ये 2 धाबा पाहून काढल्यात चेक. तर याच दरम्यान MS स्पोर्टचे सर्वेस्व आदरणीय भूषणदादा भोईर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या पण व्यासपीठावर आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तर या ठिकाणी व्यासपीठावर मात्र यथोचित मान सन्मान केला जाईल. विकासदादा म्हात्रे यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. रवींद्र आंबीर यायचं आपण विकासदादा म्हात्रे यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. क्या बात आहे. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल सन्माननीय वैशालीताई महेश पारधी याच कडून मात्र सचिन 11 मात्र टीमसाठी मात्र शुभेच्छा आल्यात. आपण जर का पाहिलं गेला ऑनलाईनच्या माध्यमातून त्या मॅचचा आनंद घेतात तर ताईंचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत असेल. जाऊया मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडूवरती विकेटचा पतन आणि तिथून मात्र अजय बसमा बाद झाला आपण पाहतोय आणि संघाची टोटल धावसंख्या 27 या अंकावरती जाऊन पोहोचल्या. इथून मात्र संघाचा प्रमुख फलंदाज बाद झालाय. येणारे फलंदाज चांगली बॅटिंग करतील का हे देखील पाहावं लागेल. समोर चिंबीपाडा संघ कमबॅकिंग गोलंदाजी करून कमी धावसंख्येपर्यंत रोखेल हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं असेल आपण पाहतोय. चेक.
दिलीप भगत लगेच आपण तर याच दरम्यान या स्पर्धेसाठी ही स्पर्धा भरवण्यासाठी आणि ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी अतिशय मोलाची साथ खंबीर आधार आम्हाला या ठिकाणी दिला ते दीपेश शेठ गायकर यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल। मी दिलीप भगत यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी दीपेश शेठ गायकर यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे। तर आपण पाहतोय मंचकरते उपस्थित अक्षयदादा पाटील यांच्या माध्यमातून जर का फलंदाज करणाऱ्या टीमना षटकार हॅट्रिक लगावली तब्बल 3000 आणि जर का करण कदमना जर का विकेट हॅट्रिक संपादित केली तर त्याच्यासाठी देखील 2000 रुपयाचा कॅश प्राइज दिले जाईल। वगास सामना मैदानाच्या आतमध्ये ज्या रीतीने रंगला जातोय दोन्ही साईडला मात्र बक्षिसांची खैरात केली जाते आपण पाहतोय। समोर आपण जर का पाहिलेला सचिन दक्षिण मात्र संघ आपण पाहतोय जर का फलंदाजाने षटकार हॅट्रिक लगावल्या तर तब्बल 3000 रुपयाचा मात्र कॅश प्राइज दिले जाईल आणि अन्यथा गोलंदाज करण कदमना जर का विकेट हॅट्रिक संपादित केले त्याच्यासाठी देखील 2000 रुपये आपण पाहतोय। फार चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये टॅपिंग क्रिकेट थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर मात्र लगेच सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट बॅकअप सुंदर राहिला आणि तोपर्यंत अद्यापर्यंत संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली आपण पाहतोय 29 या अंकावरती आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाते दक्ष 11 टीमच्या माध्यमातून करण कदमनं अनेक वेळा मात्र त्या टीमच्या माध्यमातून फार चांगला खेळ दाखवला आपण पाहतोय। चेक तर हॅट्रिक साठी भूषणदादा भोईर यांच्याकडनं 1000 रुपयांचा कॅश प्राइज असेल। क्या बात या म्हणजे जर का फलंदाजांना षटकार हॅट्रिक लगावल्या तर तब्बल 4000 रुपयाचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळेल। ज्या ठिकाणी अक्षय पाटीलना 3000चं लावलं आपण पाहतोय आणि त्याच दरम्यान आपण नुकतंच पाहिला 1000 रुपयाचा कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळाला आणि इथून मात्र चांगला खेळ करणं फार अपेक्षित राहिला आपण पाहतोय। या चेंडूवरती मिळाल्या 2 धाबा आणि 2 धाबेनं संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचल्या। चेक त्यानंतर या स्पर्धेसाठी आम्हाला मोलाची साथ दिली ते आमचे रवींद्र आंबीर साहेब यांचा सुद्धा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल। दिलीप जायचं आपण यावेळेस मात्र डेंजर झोनला फलंदाज डायरेक्टचा प्रयत्न आणि इथून पाहावं लागेल या एक्स्ट्रा स्वरूपात दबा भरपूर काही सांगून जातील आपण पाहतो चिंबीपाडा टीम सड्या ज्या ठिकाणी एकही धाव नव्हती त्या ठिकाणी आपण जर का पाहिलेल्या पंच आम्हाला सांगतील या ठिकाणी धावा मिळतील बाईकच्या स्वरूपात टोटल 3 धाबा अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट तर मात्र संघ धाबां सड्या मात्र जाणला जातो आणि त्या धाबा चोरल्या जातात मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि 3 धाब्याने संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचल्या तब्बल 34 अंकावरती या षटकातील अंतिम चेंडू आपण पाहतोय करण कदमला फार चांगली कमबॅकिंग गोलंदाजी दाखवल्या तर अद्यापर्यंत धाबा कर्ज गेल्यात फक्त आणि फक्त आपण जर का पाहिल्या गेल्या 4 धाबा त्यामध्ये लेगबायच्या स्वरूपात 3 धाबा आपण पाहिल्या म्हणजे टोटल आपण पाहिलं गेला फार चांगले कमबॅक केले आपण पाहतो करणच्या माध्यमातून समोर फलंदाज रामीर इथून मात्र या अंतिम चेंडूवरती एखादा मोठा फटका लगावेल का हे देखील पाहणं अत्यंत गरजेचं असेल। चेक तर याच दरम्यान भूषणदादा भोईर यांना या ठिकाणी सन्मानित केलं जाईल। मी जिगरी ग्रुपचे विभाग प्रमुख नंदराज आंबीर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मात्र वाईट साठी रिव्ह्यू नाहीये पंचांना वाटलं तर पंच घेऊ शकतात रिव्ह्यू फक्त तुम्हाला रनआउट साठी आणि बिमर साठी मिळेल याची नोंद घ्यायची आहे। तर याच दरम्यान आदरणीय भूषणदादा भोईर यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जातोय। माईची शाल फुलगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी मात्र सन्मानित केलं जात आहे।
अंतिम षटक गोलंदाजी ट्रॅकवरती वैभवला आपण पाहतोय. अंतिम षटकाला सुरुवात होईल. अतिशय सुंदर फटका सजल आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षण तैनात आहे आणि तोपर्यंत मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल धाव आणि सिंगलच्या सहाय्यानं संघाची टोटल धावसंख्या पुढे जात असताना तब्बल आपण पाहिले गेल्या 35 अंकावरती. पहिल्या पूर्वार्धातील अंतिम 5 चेंडू जखे या बेस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि 5 चेंडूवरती किती धावा बनवल्या जातील हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं असेल. आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज वैभवला आपण पाहतोय. पुन्हा एकदा मात्र बॅटच्या मधोमध यावेळेस पाहावं लागेल समालोचन कक्षाला सलामी देणारा हा पहिला विकेट रामवीरच्या बॅटमधून शानदार षटकार. या षटकाराच्या सहाय्याने संघाची टोटल धावसंख्या तब्बल 41 अंकावरती आहे आणि इथून मात्र आक्रमण केले जात आहे. रामवीरला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये अतिशय सुंदर चेंडूची सफर कमबॅक करणं गरजेचं होतं षटकाराला आणि त्यानंतर मात्र प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये आणि आलेला डॉट चेंडू आपण पाहतोय आणि इथून मात्र संघाची टोटल धावसंख्या तब्बल 41 अंकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या आणि इथून पहिल्या पूर्वार्धातील अंतिम 3 चेंडूचा खेळ यावेळेस मात्र बाकी असलेला आपण पाहतोय. सरपंच अनिल खैर साहेब आपण व्यासपीठावर यायचं आहे. पहिल्या पूर्वार्धातील उर्वरित 2 चेंडूचा खेळ या ठिकाणी बाकी असेल आपण पाहतोय. समोर रामवीर षटकार ठोकला आणि त्यानंतर मात्र सलग 2 चेंडू डॉट खेळलाय. फार चांगले कमबॅक करत असताना पुन्हा एकदा तिसरा डॉट चेंडू मात्र विकेट किपरने चुकी केल्या आणि त्यानंतर मात्र एक सिंगल मिळेल आपण पाहतोय आणि या सिंगलच्या सहाय्याने संघाची टोटल धावसंख्या 42 अंकावरती. अंतिम यावेळेस मात्र चेंडू फेकला जाईल मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज वैभवने फार चांगले कमबॅक केलंय. पहिल्या चेंडूवरती सिंगल त्यानंतर षटकार पाहिला. चेक कोमलवाडी संघाचा संघनायक आणि खांदा संघाचा संघनायक आपण लगेच यायचा आहे. आपला टॉस केला जाईल. अंतिम टार्गेट सेट बॉल यावेळेस मात्र फेकला जाईल. या चेंडूच्या अखेरीस आपल्याला टोटल टार्गेट निश्चित सुरुवात पाहायला मिळेल. गोलंदाज आपण पाहतो वैभव षटकार आल्यानंतर फार चांगली गोलंदाजी केली आणि इथून पाहावं लागेल समोर बाबल्याला आपण पाहतोय चांगला खेळ करेल का. अंतिम चेंडू अतिरिक्त उंची प्राप्त झाल्या पंच आम्हाला सांगतील की इथून मात्र इट इज अ वाईड चेंडू आणि इथून मिळेल एक सिंगल धाव. या सिंगलच्या सहाय्याने संघाची टोटल धावसंख्या 43 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. अद्यापही एका चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. अंतिम चेंडू फेकण्यासाठी किती प्रयत्न करेल गोलंदाज वैभव हे देखील पाहण्या तेवढेच गरजेचं राहील. आपण पाहतोय समोर सचिन बसना उर्फ बबलेला साठी चेंडू अंतिम अतिशय सुंदर फेकला गेला आणि तोपर्यंत एक सिंगल मात्र कम्प्लीट केल्या गेल्या आणि सिंगलच्या सहाय्याने संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचल्या 44 अंकावरती आणि उत्तरार्धामध्ये येणारे 24 चेंडू आणि लक्ष ठेवलंय 45 धावसंख्येचा आपण पाहतोय. अक्षय पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा यथोचित मान सन्मान केला जाईल. मी रवींद्र आंबेर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते अक्षय पाटील साहेबांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे टॉस बॉक्स मध्ये. आणि लगेच त्या ठिकाणी अक्षय पाटीलच्या शुभ हस्तेच खांदा संघ विपक्ष कोंबळवाडी या टीम मध्ये लगेच नाणेफेकी करायची आहे.
कोंबळवाडी संघाचा संघनायक यायचा आहे. कांदा संघाचा संघनायक या ठिकाणी आहे. दादा थांबायचं आहे, तुमचा शुभ हस्ते केला जाईल. परंतु कोंबळवाडी संघ अजून संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित नाहीये. अक्षय पाटील साहेब आपल्याला विनंती आहे की नाणेफेकी करायची आहे. तर याच दरम्यान आपण पाहतोय कालापूरवरून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आपण पाहू शकाल. वाघसरण सडिया ज्या रीतीने आयोजन केलंय त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत असेल. उत्तराला सुरुवात होईल. सलामी जोडी करण कदम आणि त्याला साथ देईल हर्षद पाटील. आणि जिंकला या ठिकाणी मात्र कोंबळवाडी संघ. सर लगेच आपण थांबायचं आहे. आपला यथोचित मान सन्मान केला जाईल. मी सरपंच अनिल खैर साहेब यांना विनंती करतो की या ठिकाणी शरद सरांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. क्या बात या विकेटचा पतन. ज्या फलंदाजाचा बोलबाला राहिला करण कदम 0 धावसंख्येवरती मैदानाच्या बाहेर. तर याच दरम्यान गुरुवारी शरद ठोंबरे सर पेशाने शिक्षक आहेत, त्यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जातोय. शरद वामन ठोंबरे सरांचा या ठिकाणी मात्र यथोचित मान सन्मान केला जातोय. पहिल्या विकेटचं पतन आपण पाहतो. 0 धावसंख्येवरती करण कदम हा मैदानाच्या बाहेर गेलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कल्पेश भगत. पहिल्या सामन्यामध्ये काय खेळ राहिला होता. पठार चापेड टीमच्या अगेन्स्ट खेळ करत असताना रिव्हर्स शॉर्ट साठी या फलंदाजाला सातत्याने ओळखलं जातं. मात्र या बेस पाहावं लागेल. अतिशय वेगवान चेंडू अपील जरूर पाहायला मिळाल्या. मात्र पंच सांगतील की लाईन इथून मात्र थोडीशी बाहेर या आणि इथून जर का पाहायला गेला बार चेंडू सांगता मैदानाच्या आतमध्ये फार चांगली गोलंदाजी करत असताना संदीप विरला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये 24 चेंडू 45 धाब्यांचा आव्हान ठेवलंय आणि त्या आव्हानावरती मात्र कुठे गावीना कमबॅक करत असताना संदीप वीर आपण पाहू शकाल. माथेरान एक्सप्रेस म्हणून यासाठी ओळखलं जातं आपण पाहतोय. आणि आज अक्षरशः फार चांगला खेळ राहिला आपण पाहू शकाल. संघाची टोटल धावसंख्या अद्यापर्यंत लागली नाही या आणि इथून पाहणं तेवढंच गरजेचं राहील. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि सलगचा तिसरा या वेळेस मात्र बार चेंडू फेकण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. निश्चित स्वरूपात वेलपॅन आम्हाला सांगत असताना आजच्या दिवसाचे बड्डे बॉय वाढदिवसात देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. संदीप वीर आपण पाहतोय. तर संदीपला आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा वाढदिवसाच्या. आणि या ठिकाणी मात्र सलग 2 विकेट घेतले. तर अक्षय पाटील साहेब यांच्याकडनं तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. मात्र तसं घडेल का. मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त फटका सजवला. एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडूला फेकून दिला. या 4 धाबींना डाबाची सुरुवात करत असताना फलंदाज कल्पेश भगतला आपण पाहतोय. चेक स्वामी कहेर जर कुठे असतील तर आपण व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. तत्पूर्वी या ठिकाणी मात्र एक या ठिकाणी आपण सत्कार करणार आहोत. या स्पर्धेचे सर्वेस्व ज्यांनी आम्हाला ही स्पर्धा भरवण्यासाठी मोलाचं सहकार्य आणि पाठिंबा या आमदार चषकाचे सर्वेस्व आदरणीय जगदीश शेठ म्हात्रे यांचा या ठिकाणी मात्र यथोचित मान सन्मान केला जाईल. जगदीश शेठ म्हात्रे
या पण आपला यथोचित मान सन्मान होईल. या षटकाराच्या सहाय्याने संघाची टोटल धावसंख्या 10 अंकावरती आहे. संदीप वीरने सुरुवातीचे 3 चेंडू सुरेख फेकले, त्यानंतर चौकार आणि पुन्हा एकदा षटकार आपण पाहतोय. फलंदाज कल्पेश भगत, करण कदम स्वस्तात बाजाला तिथून मात्र डाव सावरण्याचा प्रयत्न. 45 धाब्यांचा पाठलाग करत असताना इथून मात्र 10 धावा बनवल्यात. अद्याप या षटकातील अंतिम चेंडू यावेळेस मात्र फेकला जाईल. अंतिम चेंडूची सफर आनंद कारपेंटर फटका सजवला आपण पाहतोय. मिड विकेटला अजय वसमाला आपण पाहू शकाल. चेंडू उचलून फेकला जाईल, तोपर्यंत मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल धाव आणि पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. एका षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या 1 गडी बाद 11 धावा आपण पाहतोय. सिंबीचा पाडा संघ आपण पाहतोय. करण कदमला आपण पाहिला, मात्र फारसा चांगला खेळ मात्र या सामन्यामध्ये त्याचा राहिला नाही. या मात्र इथून कल्पेश भगत ना डाव सावरलाय. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, एलिमिनेशन जुळलं नाही या आणि इथून मात्र हा डॉट चेंडू फेकला जातोय. मैदानाच्या आतमध्ये आपण जर का पाहायला गेला थोडासा मात्र संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. सिंबीपाडा टीमच्या माध्यमातून ज्या अनुषंगाने गोलंदाजावरती यावेळेस मात्र आक्षेप घेतला जातोय आणि तिसऱ्या पंचांची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली जाते आपण पाहतोय. अनिलजी खैर यांना विनंती करेन की तिसऱ्या पंचांचं काम पाहण्यासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आपण पाहतोय. गोलंदाज रामवीर वरती मात्र यावेळेस कुठे का होईना आक्षेप घेतलाय, कारण ज्या रीतीने गोलंदाज शैली आपण जर का पाहिली गेल्या अक्षरशः स्विंग अँड मिस गोलंदाजी आपण पाहतो, त्या कारणास्तव कुठे का होईना गोलंदाजावरती दबाव निर्माण करण्याच्या अनुषंगाने यावेळेस मात्र आक्षेप जरूर घेतलाय. मात्र त्याचा कितपत फायदा होईल हे देखील पाहणं तेवढेच गरजेचं असेल आपण पाहतोय. पहिला चेंडू जरूर डॉट फेकलाय आणि इथून मात्र समीकरण आपण जर का पाहिले गेला थोडंसं का होईना कठीण होत असताना 17 चेंडू आणि तब्बल 34 धावसंख्येची अद्याप गरज असेल मैदानाच्या आतमध्ये. अतिशय सुंदर चेंडू फेकला आपण पाहतोय. ब्लॉकालची सफर आणि तोपर्यंत सिंगल तर कम्प्लीट. खराब क्षेत्ररक्षण मात्र बॅकअप सुंदर राहिला आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एकाच धाब्यावरती मात्र समाधान मानलं जाते आणि एका धावेनं संघाची धावसंख्या हळूवार गतीने का होईना पुढे सरकते आपण पाहतोय. 12 धाव पडल्यावरती लागल्या गेल्यात 1 गडी बाद असताना सिंबीपाडा टीमला आपण पाहतोय. समोर फलंदाज सामना करेल हर्षद पाटील. हर्षद पाटीलचा हा वार मैदानाच्या आतमध्ये ओमकार पारधी चेंडूवरती आणि टिपला झाली जेल संपेल फलंदाज आपण पाहतोय. हर्षद पाटीलचा खेळ धक्का क्रमांक 2 आपण पाहतोय सिंबीपाडा टीमला. अठरा चेंडू समीकरण 34 धावसंख्या तिथून मात्र आव्हान कठीण होत चाललंय.
कारण इथून केलेली कमालीची गोलंदाजी पंच आम्हाला सांगतील की लाईन खराब आहे. इट इज अ वाईड चेंडू आणि अतिरिक्त धाबीनं संघाची धावसंख्या पुढे सरकेल 13 अंकावरती. इथून मात्र जेवढे एक्स्ट्रा धावा खर्च होतील तेवढा मात्र प्लस पॉईंट आपल्याला सिंबीपाडा टीमसाठी पाहायला मिळेल. समोर फलंदाज अर्जुन इथून मात्र एखादा मोठा फटका लगावेल का? सुंदर फटका जरूर सजवलाय, मात्र पाबला गेल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात होता. खराब क्षेत्ररक्षण आणि तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला आणि या 2 धाबा मात्र सहज रीतीनं यावेळेस मात्र कंप्लीट केल्यात. या 2 धाब्यानं संघाची टोटल धावसंख्या तब्बल 15 अंकावरती. अजूनही आपण जर का पाहायला गेला तब्बल जवळपास इथून समीकरण मात्र बॅलन्स आपण पाहतोय. या षटकातील उर्वरित 2 चेंडूचा खेळ इथून मात्र बाकी असेल. समोर फलंदाज अर्जुन सध्या चेंडू आणि इथून मात्र रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न मात्र इथून पाहावा लागेल. खराब क्षेत्ररक्षण तोपर्यंत एक सिंगल तर कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? मात्र नकार दिला जातोय. इथून एक एक्स्ट्रा स्वरूपात धाव आपण खर्च केल्या तर या धावांची किंमत अंतिम क्षणाला का होईना आपल्याला मोजावी लागेल. आपण पाहतोय अंतिम चेंडू या षटकातील आपण पाहतोय रामवीरनं अद्यापर्यंत 5 चेंडू फेकी केले त्यामध्ये फक्त धावा खर्च केल्यात 5 आपण पाहतोय. म्हणजे फार चांगली कमबॅकिंग गोलंदाजी आपण पाहू शकाल. 16 धावा पडल्यावर ते जरूर लागल्यात, मात्र अद्यापही या षटकातील उर्वरित अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी असेल. समोर फलंदाज कल्पेश भगत या चेंडूवरती मोठ्या फटक्यांची मोहर लावेल का स्वतः पुढे स्ट्राईक ठेवेल. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न मात्र यावेळेस पाहावा लागेल. विकेट कीपर बीट झालाय आणि तोपर्यंत सिंगल तर कंप्लीट झाली आपण पाहतोय. इथून इशारा येणं अद्याप बाकी असेल आणि पंच आम्हाला सांगतील की इथून मात्र बाईकच्या स्वरूपात मिळेल एक सिंगल धाव. षटक क्रमांक 2 या ठिकाणी समाप्त झाला आपण पाहतोय. संघाची टोटल धावसंख्या आपण जर का पाहिली गेली 17 अंकावरती जाऊन पोहोचल्या तर समीकरण थोडंसं कठीण होतं आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये येणारे 12 चेंडू आणि इथून गरज असेल आपल्याला पाहायला मिळेल 28 धावसंख्येची. आव्हान थोडंसं कठीण होत चाललं आपण पाहतोय. जर का एखाद्या षटकामध्ये चांगली धावसंख्या बनवल्या तर निश्चित स्वरूपात पुन्हा एकदा वापसी केली जाईल बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. समोर फलंदाज आपण पाहिला गेला क्षमता भरपूर मोठी आहे, मात्र स्वतःला सिद्ध करावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये आहे 12 चेंडू 28चं समीकरण आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती अजय बसमा यावेळेस आपण पाहू शकाल. अतिशय वेगवान चेंडूची सफर सरळ एस्टनचा भेद आणि विकेटचं पतन. धक्का क्रमांक 3 आपण पाहतोय सिंबीपाडा टीमला. कल्पेश पाटील डाव सावरला जाईल का? करण कदमची 0 धावसंख्येची विकेट आणि तिथून मात्र बॅकफुटला फेकले गेले आपण पाहतोय. केलेली कमालीची गोलंदाजी संदीप वीरनं पहिले षटक फेकले आणि त्यामध्ये फार चांगली गोलंदाजी राहिली आपण पाहतोय. अकरा चेंडूने इथून मात्र 28 धावसंख्येची अद्याप गरज असेल आपण पाहतोय. एक डॉट चेंडू एक विकेट भरपूर काही सांगून जाईल आपण पाहतोय. सचिन दक्ष लिओन मात्र टीमसाठी. पुढचा चेंडू गुडलँड स्पॉट वरची सफर आणि इथून मात्र हा डॉट चेंडू 2 चेंडू फेकलेत फार चांगली गोलंदाजी. पुढचा चेंडू अप्रतिम फटका सजवलाय, चेंडूला पिकून दिलाय 6 धावांसाठी हा दमदार षटकार.
तर दुसऱ्या फेरीतील 3 दिवसामध्ये आपण पाहिलं तर दुसऱ्या फेरीतील बाय ही सर्वाधिक स्कोर मारणाऱ्या टीमला आहे. जो सर्वाधिक स्कोर मारेल त्याला बाय असेल. निश्चित स्वरूपात षटकाराच्या साहाय्याने फलंदाजांना सांगून दिला की अद्याप सामना मात्र सोडायला तयार नाही. आपण पाहतोय संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली 23 अंकावरती. आता समीकरण आपण जर का पाहिलं गेला 9 चेंडू आणि इथून गरज असेल 22 धावसंख्येची. 9 चेंडू 22 धावेचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. शॉर्ट आपली सफर आणि इथून मात्र हा डॉट चेंडू आपण पाहतोय. जेवढे डॉट चेंडू येतील तेवढा दबाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आता समीकरण 8 चेंडू आणि 22 धावा. या 2 चेंडूकडे एखादा मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये जर का कल्पेश पाटीलने लगावला तर निश्चित स्वरूपात पुन्हा एकदा मॅच मध्ये रंगतदार स्थिती आपल्याला पाहायला मिळेल. लुपर फुलटॉस सरळ पॅडवरती जाऊन आदळला आणि इथून आपण पाहतोय एक सिंगल तर कंप्लीट केल्या आणि इथून पंचावन्न सांगतील लेग बाईकच्या स्वरूपात मिळेल एक सिंगल धाव आणि सिंगलच्या साहाय्याने संघाची टोटल धावसंख्या 24 या अंकावरती. समीकरण आपण जर का पाहिले गेल्या अद्याप 7 चेंडू आणि कंपल्सरी 21 धावसंख्येच्या. इथून मात्र गरज असेल या अंतिम चेंडूवरती जर का मोठा फटका लगवला फलंदाज आपण पाहतो अनुष्यावरती. अर्जुनला आपण पाहतोय 7 चेंडू आणि 21 धावेचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. इथून पाहावं लागेल या अंतिम चेंडूवरती जर का मोठा फटका लगावला तर निश्चित स्वरूपात सामना अंतिम षटकामध्ये रफियान टपईल यात मात्र शंका नाही. या लाज जबाब एफर्ट देण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. मिळाले एक सिंगल दुसरीचा प्रयत्न मात्र धाडस करू शकला नाही. आणि सिंगलच्या सहाय्याने संघाची टोटल धावसंख्या आपण जर का पाहिली गेली 25 अंकावरती. आता समीकरण असेल अंतिम 6 चेंडू आणि तब्बल 20 धावसंख्येची आपण पाहतोय. खांदा विपक्ष कोंबळवाडी नाणेफेकी जिंकून प्रथम कोंबळवाडी संघाने क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. धन्यवाद या ठिकाणी दीपेश शेठ गायकर. या स्पर्धेसाठी आपण खूप मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल तुमचं सुद्धा मनाच्या अंतकरणापासून खूप खूप आभार. निश्चितच बक्षीस समारंभासाठी आम्ही तुम्हाला जरूर कॉल करू. तर धन्यवाद रविशेठ आंबेर आपलं सुद्धा खूप खूप आभार. या स्पर्धेसाठी आपण मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल खूप खूप आभार. आग पेटवले शेकोटी पेटवले त्याला विनंती आहे की शेकोटी बंद करायची आहे. अनिल जा आणि ती बंद कर. अंतिम षटक गोलंदाजी ट्रॅकवरती योगेश पारदीला आपण पाहतोय 6 मध्ये 20 वाचवायचे आहेत. तर एका बाजूला बॅटिंग करणाऱ्या टीमला ते बनवायचे आपण पाहतोय आणि त्यासाठी संघर्ष जरूर पाहायला मिळेल. इथून मात्र चेंडूची सफर आपण पाहिली थोडंसं स्विंग पाहायला मिळाला आणि इथून मात्र डॉट चेंडू. जेवढे डॉट चेंडू फेकले जातील तेवढ्या मात्र विजयाच्या समयात वाटचाल करेल आपण पाहतोय. सचिन दक्ष लिहून मात्र संघ आपण पाहतोय. अद्यापर्यंत मात्र 5 चेंडू आणि 20 धावा. आव्हान कठीण आहे मात्र प्रयत्न केले तर धाबा देखील बनले जातील. पुन्हा एकदा मात्र स्विंग अँड मिस. पंच आम्हाला सांगतील की लाईन खराब आहे आणि इथून मात्र अतिरिक्त धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरकेल आपण पाहतोय. तब्बल जाऊन पोहोचल्या 26 धाबा धावपटल्यावरती लागले गेले आणि इथून 5 मध्ये वाचवायचे आपण पाहतो 19 धाबा. योगेश पारदीला पाहतो गोलंदाजी ट्रॅकवरती समोर फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल आपण पाहतोय अर्जुन. यावेळेस मात्र अनुष्यावरती पुन्हा एकदा मात्र गतीमध्ये परिवर्तन अपील जरूर झाली आणि तिथून मात्र अपीलला पेटवून दिला. पंच आम्हाला सांगतील की या चेंडूवरती निश्चित स्वरूपात बाईकच्या स्वरूपात एक सिंगल धाव मात्र कंप्लीट केली गेली आपण पाहतोय. आव्हान कठीण होत चाललंय 4 मध्ये. आता इथून गरज असेल तब्बल 18 धावसंख्येची. या चेंडूवरती मात्र जर का मोठा फटका लगवला फलंदाज आपण पाहतो अनुष्यावरती कल्पेश पाटील आपण पाहू शकाल ज्याने एक षटकार जरूर दाखवलाय. मात्र इथून पाहावं लागेल 4 मध्ये 18 धावा बनल्या जातील का. एक नवीन इतिहास या स्पर्धेमध्ये रचण्यासाठी मात्र संधी चालून आल्या त्या संधीचं सोनं यावेळेस केलं जाईल का. अतिशय सुंदर गोलंदाजी स्लोवरित्या चेंडू फेकले जातात आणि इथून मात्र आपण जर का पाहिलं गेला डॉट चेंडू. आव्हान कठीण होत चाललंय 3 चेंडू आणि कंपल्सरी 18 धावसंख्येची गरज आपण पाहतोय. तीन चेंडू आणि कंपल्सरी 18 धावा.
प्रत्येक चेंडूवरती 6 धावांची मोहर जर का लाभल्या तर निश्चित स्वरूपात सामना रप्प्यात होईल, अन्यथा सामना एकतर्फी होईल यात मात्र शंका नाही. या फटका जरूर सजवला आपण पाहतो. ऑन साईडला अजय बसमाल आपण पाहतोय कोणत्याही प्रकारे चुका आपल्याला पाहायला मिळणार नाही. आणि इथून औपचारिकता आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडू आणि कंपल्सरी 17 धावसंख्येची गरज अद्याप आपण पाहतोय. निश्चितच स्वप्नील सर हा संघ डेच्या ज्या देरंग या ठिकाणी जे सामने चालू आहेत तिथे सुद्धा हा संघ क्वालिफाय झालाय आणि इथे मात्र चांगला खेळ राहिलाय आतापर्यंत. माथेरान सचिन 11 दक्ष सचिन 11 माथेरान या संघाचा. पंचावर दबाव आणू नका. हिडीचा 9 चेंडू आणि नशिबाची साथ आपल्याला पाहायला मिळेल. हाईट भरपूर होती या चेंडूवरती आपण पाहिलं गेला आणि निश्चित स्वरूपात या चेंडूवरती धावा मिळतील आपण पाहतोय तब्बल 7 धावा. आता समीकरण उरलंय येणाऱ्या 2 चेंडू आणि आपण पाहतोय गरज असेल अवघ्या 10 धावसंख्येची. सामना अद्याप बंद लेफाफ्यामध्ये आपण पाहतोय. इथून पुढचा चेंडू असेल ब्रीट म्हणजे या चेंडूवरती जर का मोठा फटका लगवला तर निश्चित स्वरूपात सामना अंतिम चेंडूमध्ये रफ अँड टफ होईल यात मात्र शंका नाही. या 2 चेंडू आणि कंपल्सरी 10 धावा आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम सामना रंगला जातोय आपण पाहतोय. पुन्हा एकदा रिव्हर्स करण्याचा प्रयत्न गॅप भरपूर मोठी आणि चेंडू जाईल सीमा पार 4 धावांसाठी हा शानदार चौकार. आता समीकरण अंतिम 1 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज. स्वप्नील सर काय सामना प्रेक्षक वर्गाच्या भेटीस आलाय. 1 चेंडू मध्ये 1 धावेची गरज असताना सुद्धा आपण सामना पाहिलाय. आता मात्र 1 चेंडू मध्ये 6 धावांची गरज आहे. ठोकला तर जिंकला आणि हुकला तर मुकला. निश्चित स्वरूपात म्हणजे इथून खरा या सामन्याचा निकाल आपल्याला पाहायला मिळेल. फायनलच्या अगोदरची फायनल कशी असावी याचं जिवंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आपण पाहतोय अंतिम 1 चेंडू आणि कंपल्सरी 6 धावसंख्येची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये. समोर फलंदाज आपण पाहतोय पंच काय तिसऱ्या पंचाची ओके पाहिजे तेवढ्या क्या बात या अंतिम 1 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज.
प्रेक्षक वर्ग जर का सामना आवडला असेल तर एकदा या सामन्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अंतिम 1 चेंडू आणि 6 धावा. गोलंदाज योगेश पारदीवरती मात्र आक्रमण केले जरूर आपण पाहतोय. समोर फलंदाज आपण पाहतोय अर्जुन कदमला आपण पाहतोय. शेवटच्या मोमेंटला सामन्याचं चित्र बदललं. ज्या ठिकाणी 9 चेंडू फेकला त्यामध्ये 7 धावा आपण पाहिल्या आणि तिथून मात्र सामन्याचा निकाल आपल्याला पाहायला मिळाला आहे. अंतिम 1 चेंडू आणि कंपल्सरी 6 धावा. चला स्पीडअप घ्यायचा आहे. सचिन दक्षिण मात्र संघ अंतिम 1 चेंडू आणि कंपल्सरी 6 धावांची गरज. शॉर्ट आपल्या सफर आणि इथून सामना जिंकलाय सचिन दक्षिण मात्र संघ. अभिनंदन. हार्ड लक चिंबीपाडा संघ.